आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय अजित पवार यांना अनोखी आदरांजली। भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचा सेवाभावी उपक्रम, निराधार ज्येष्ठांना छत्री वाटप, मिष्टान्न भोजन आणि भव्य रक्तदान शिबिर। अहिल्यानगरातील भिंगार येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रोकडेश्वर हनुमान मंदिर परिसरात निराधार ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। त्यानंतर ज्येष्ठांना मिष्टान्न भोजन देत त्यांचा सन्मान करण्यात आला। याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले। हा सेवाभावी उपक्रम आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला समाजोपयोगी कृतीतून अभिवादन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, मीडिया सेलचे शहर जिल्हाध्यक्ष मारुती पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी, दीपक लिपाने, संपत बेरड, सिद्धार्थ आडाव, प्रशांत डावरे, सुदाम गांधले, विलास तोडमल, अक्षय नागापुरे, राजू जंगम, दिनेश लंगोटे, सागर चवंडके, प्रमोद जाधव, संतोष हजारे, निखिल शिंदे, दीपक राहीज, मतीन ठाकरे, रासने भैया, बेरड काका, चेतन वसगडेकर, राजेश तनपुरे आणि वसंत राठोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। याप्रसंगी शिवम भंडारी यांनी सांगितले की स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्यातून प्रेरणा घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत आहे। जयंती औपचारिक न साजरी करता गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि युवकांना रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यात सहभागी करून घेणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचं त्यांनी म्हटलंय। याप्रसंगी संजय सपकाळ आणि मारुती पवार यांनीही समाजसेवा हीच स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली असल्याचं सांगत राजकारणासोबत सामाजिक जबाबदारी पार पाडणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याचे नमूद केले।